नमो बुद्धाय, जय भीम. 20 तारखेला सकाळी आम्ही हॉटेल कोलंबोमध्ये होतो, बिरजे या हॉटेलमध्ये. आणि हे हॉटेल एकदम समुद्राच्या किनारी आहे. आणि इथे आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट घेतला. आणि भंतेजींनी आम्हाला आदल्या दिवशीच सांगितलं होतं की सगळ्यांनी आपल्याला अनुराधापूरला जायचं आहे आणि बोधिवृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी व्हाईट कपडे घालायचे आहे. आणि म्हणून सर्वांनी व्हाईट कपडे घातले होते. आणि सर्वजण 8 वाजेपर्यंत नाश्ता करायला आले होते. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. खूप सुंदर असं वातावरण होतं. श्रीलंकेमध्ये बुद्धपौर्णिमेपासूनच पावसाळा चालू होतो आणि त्यामुळे वातावरण एकदम सुंदर असं आल्हाददायक आणि थंड होतं. हा इथे बघा आमचा ब्रेकफास्ट आहे. आणि ब्रेकफास्ट खूप हेल्दी, गरम गरम आणि भरपेट होता. कारण की पुढे आपल्याला किती वाजता जेवण मिळेल ह्याचं काही हे नसतं. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित असा ब्रेकफास्ट करून घेतला आहे. आणि ब्रेकफास्ट हा वेगवेगळ्या प्रकारचा ज्यांना जसा लागेल तसा होता. तर अशा प्रकारे ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही सकाळी 8:30ला हॉटेल चेकआउट केलं आणि निघालो तिथून. हे बघा, अशा तऱ्हेने आमचा ब्रेकफास्ट. अशा तऱ्हेने आम्ही सर्वजण AC आमच्या बसमध्ये निघालो. आणि बसमध्ये आल्यावर सर्वजण गाणे वगैरे म्हणू लागले. महाराष्ट्र गीत, महाराष्ट्र असल्याचा अभिमान आम्हाला जाणवायला लागला आणि सगळे महाराष्ट्र गीत म्हणायला लागले. आणि तिथे सर्वांना खूप आनंद असा झालेला होता. सर्वजण गाण्याला प्रतिसाद देत होते. हे बघा. आणि सकाळी सकाळी सगळं एकदम आनंदमय असं वातावरण होतं. आणि इथून आम्ही जया श्री महाबोधिया रिन्युएल सिया ही तिथे एक तथागत गौतम बुद्ध त्यांच्या 500 शिष्यांसह आले असं त्यांची आख्यायिका आहे. तिथे जायला निघालो होतो. आणि मध्ये आम्ही लंच करायला या हॉटेलवर इथे थांबलो. तिथे आम्ही थोडे फोटो वगैरे घेतले. आणि त्यानंतर तथागत गौतम बुद्ध त्यांच्या 500 शिष्यांसह आले होते. त्यांची तिथे पुतळे असे लावलेले आहेत 500. आणि तिथे एक अशी लेणीसारखं आहे. आणि त्या लेणीमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा आहेत. तिथे आम्ही गेलो. तर हे खूप सुंदर असे पुतळे तिथे आहेत 500. म्हणजे खूपच आहेत. आणि ते सर्व आम्ही बघितलं. खूप सुंदर वातावरण. खूप तिथे झाडं, म्हणजे जंगलच आहे ते. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी तिथे दर्शन घेतलं. आणि हे बघा, सर्वजण तिथून येताना हे आहेत गुहेमधील विविध मुद्रा तथागत गौतम बुद्धांच्या. इथे त्यांची अस्थिधातू होते. आणि असे वेगवेगळ्या मूर्त्या तिथे तथागत गौतम बुद्धांच्या आहेत. आणि ती एक प्रकारची लेणीच आहे. आणि लेणीमध्ये खूप सुंदर अशा त्या भावमुद्रा तथागत गौतम बुद्धांच्या विविध त्यांच्या जीवनावर आधारित. आणि हे आहे मिहिंतले मधलं टेम्पल. टेम्पललाही आम्ही गेलो, मिहिंतले इथे. आणि तिथेही वेगवेगळ्या मुद्रांमध्ये तथागत गौतम बुद्ध आहेत. मिहिंतले टेम्पल. त्यानंतर आम्ही आलो अनुराधापूर, जिथे बोधिवृक्ष
सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बुद्धगया येथून बोधिवृक्षाची फांदी नेऊन जिथे लावली ते अनुराधापूर इथे आम्ही आलो. हेच ते झाड आहे ज्याला सोन्याचे खांब लावलेले आहेत आणि त्याला आधार देण्यात आला आहे त्या बोधिवृक्षाला. या ठिकाणी बोधिवृक्षाचे हे खांब दिसत आहेत आणि तिथेच हे एक स्तूप पण होतं आणि त्या ठिकाणी आम्ही चिवरदान सुद्धा केलं आणि कमळाची फुलं पण वाहिली आणि तिथे बुद्ध पौर्णिमा असल्या कारणाने साफसफाई चालू होती, त्यामध्येही आम्ही थोडीफार मदत केली. अशा प्रकारे हा अनुराधापूरचा बोधिवृक्ष बघून खरंच खूप छान वाटलं आणि आमचा दुसरा दिवस खूप छान आनंदात पार पडला.